तुझं नाव? हां, माझं नाव विजय हिवंस. बरं, कुठे असता तुम्ही? मी वर्धेला राहतो सर. बरं. तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या आईला घेऊन आले होते? बिलकुल. तर त्याबद्दल थोडं सांगाल का? आईचं मी काय पोझिशन होती, इथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता तुम्हाला काय फरक जाणवतोय आणि काय वाटतंय? मी सर 22 जानेवारीला तुमच्याकडे आलो होतो. जवळपास 5 महिने झाले त्या गोष्टीला. आणि किमो करायची की नाही त्या दुविधेत इथे आलो होतो. तर तुम्ही म्हटलं की किमोला आपल्याकडे पर्याय आहे, त्या हिशोबाने मग मी तुमची ट्रीटमेंट चालू केली. आज पेशंटचं जे CA 15.3 वगैरे जे आहे ते फार अगदी नॉर्मल आहे आणि पेशंट एकदम नॉर्मल लाईफ जगतोय आणि तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. मला असं सांगण्यात आलं होतं की 6 महिन्यामध्ये किंवा पुन्हा गाठी येतील किमो जर केली नाही. तिच्यासोबतच्या बाकी 3 पेशंटला पुन्हा गाठी आल्या, पण हिला आलेली नाही आहे. व्हेरी गुड. तुमचा जो पहिला होता CA आपण 15.3 केलं होतं ते होतं 14.8, बरोबर आहे. ती तारीख होती 27/2 आणि आजची जी तारीख आहे ती तुम्ही आत्ता आल्या 25/7चा जो रिपोर्ट आणलेला आहे, बरोबर, तो दाखवतो आहे 11.2, बरोबर आहे. असं म्हटलं ती जी लिमिट आहे त्याचा कमी याच्यामध्ये दाखवत आहे, बरोबर. तुम्हाला हा विश्वास आहे का की खरोखरच आता बरेचसे तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आहात आणि लोक बरंच काही काही बोलतात या विषयावर, तुम्ही इथे घेतल्यानंतर तुम्ही जर कोणाला मेसेज द्यायचा असेल एक मेडिकल फर्टिनिटी म्हणून, तुम्ही काय मेसेज देऊ शकाल कोणाला या अनुभवावरनं? पहिले तर असं आहे की बरेचसे अप्रोचेस मला होते, इंदोरला जा, उज्जैनला जा, इकडे जा, तिकडे जा. पण मी ती थेरपी घेण्यात उत्सुक होतो की जे खरंच मला फिजिओलॉजी आणि ह्युमन एनाटॉमी ज्याला समजते असं मला डॉक्टर बेस माणसाकडनंच ट्रीटमेंट घ्यायची होती. त्या आधारावर मी तुमच्याकडे पूर्ण विश्वास ठेवून ती ट्रीटमेंट घेतली. आता जर तुम्हाला कोणाला काही मेसेज द्यायचं असेल तर काय मेसेज तुम्ही देऊ शकाल कोणाला? माझ्या आईला फार फायदा आहे, तर ज्यांना कोणाला करायची असेल त्यांनी निश्चित ही थेरी करावी, कारण याच्यामध्ये तुम्हाला वैज्ञानिक पुराव्यासकट आणि काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे याची सर्व काउन्सिलिंग करून ही मेडिसिन तुम्हाला देण्यात येते. त्यामुळे तुम्ही नक्की या थेरपीचा फायदा घ्यायला पाहिजे. तुमचा फोन नंबर काय आहे? 9860519423. कोणी या विषयावर तुम्हाला फोन केला कुठल्या पेशंटनी तर तुम्ही त्यांची बोलाल का? बिलकुल बिलकुल सांगू शकाल? बिलकुल बिलकुल कम्प्लिटली. पण तुमचा आईचा अजून एक प्रॉब्लेम झाला होता तर ब्लिडिंगचा वगैरे, त्यावेळेस मी फक्त टेलिफोनिक कन्व्हर्सेशनवर तुम्हाला सांगितलं होतं, तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला त्या टेलिफोनिक कन्व्हर्सेशनचा? त्याच्यामध्ये अशी पहिले मानसिकता अशी झाली होती की नाही डॉक्टर्स म्हणतायत आहे तर युटरस काढून टाकायला पाहिजे, पण तुमच्यासोबत काउन्सिलिंग केल्यानंतर मी माझ्या मनाचा निर्धार केला की काहीही होऊन जाऊ, ज्यांची ट्रीटमेंट सुरू आहे ते म्हणतात की नाही काढायचं, तर मी त्यावर विश्वास ठेवून तो नाही काढला. आता काय ब्लिडिंग वगैरे होत आहे? आता म्हणजे ब्लिडिंग पण नाही, सोनोग्राफी पण नॉर्मल आहे, कुठलाही मेटासिस फॉर्मेशन झालं नाही आहे असं रिपोर्ट दाखवतात मॅमोग्राफीचे. यांच्याबरोबर जर तुम्ही जे बाकीच्या 3-4 ज्या लेडीज होत्या कॅन्सरच्या, त्यांना पुन्हा मेटासिस झालाय हे तुम्ही सांगताय, तर त्यांचं काय म्हणणं आहे त्या पेशंटचं? त्यांना त्यांच्या 1-2 किमो झालेल्या होत्या, त्यापैकी होता ज्यांनी किमो केलेली नव्हती. तर जेव्हा किमो नव्हती केली तरी पण तिची ते टेस्ट नॉर्मल होत्या 6 महिन्याआधी, पण तिने 1.5 महिना तिची वुंड्स भरलीच नाही, त्याच्यामुळे 2 महिन्यांनी ती नंतर घ्यायला तिला उशीर झाला. बाकीच्या मग 2 जणांना तो पुन्हा क्लॉट आले ब्रेस्टमध्ये, आणि तिसरा जो पेशंट आहे त्यांनी किमो घेतलीच नव्हती तर त्याला ते पुन्हा गाठ आली. म्हणजे तुमचा आईला बिना न किमो घेता आणि आपल्या अप्रोप्रिएट डाएट थेरपीमध्ये जी ती ट्रीटमेंट घेतली त्याच्याने 100% फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल बिलकुल. आज तारखेला तरी ती बोलायला. चला, धन्यवाद. बस